नमस्कार सगळ्यांना. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच तुम्ही 29 एप्रिलचा प्रोमो बघत आहात. आज नेमकं घडणार काय, तर आज रम्याचं लग्न लागणार आहे आणि तिला सजवतात कोण, तर नंदिनी आणि काव्या. तर रम्या त्यांना म्हणत असती की तुम्ही मला बळजबरी का सजवताय, मला लग्न नाही करायचं, माझं बळजबरी का लग्न लावताय. तर काव्या तेवढ्या तिला टोमणं देते की आपल्या घरची परंपराच आहे बळजबरी लग्न लावण्याची. तर तेवढ्यात तिची मोठी बहीण म्हणजेच नंदिनी देखील म्हणते, हो आमचं पण पहिले लग्न नाही का बळजबरीच लावून दिलं होतं, असं त्या तिला टोमणं म्हणत असतात. आणि परत काय म्हणते माहिती का नंदिनी, अगं तुला माहिती का आमचं बळजबरी लग्न लावून दिलंय, पण आमच्या हाती सोनं लागलंय हे आम्हाला आता कळतंय, तुझ्या पण हाती लागल सोनं, अशी काव्या म्हणते रम्याला. तर रम्या इतकी रागात बघते काव्याकडं. तर काव्या म्हणते, अगं सोनं म्हणजे जसं आम्हाला लागलंय तसं विजयरावांच्या रूपाने. तर दुसरीकडं जीवा आणि पार्थ हे विजयरावाकडे जात असतात खूप खुश होऊन. पण विजयरावचा तर नवीनच गेम सुरू असतो. तो सरजी कोण, सरजी काय की त्यांना कॉलवर बोलत असतो आणि म्हणतो की ह्या देशमुखांनी तर अलगच गेम लावला आहे, आता मला रम्यासोबत लग्न करावंच लागणार. तेवढ्यातच पार्थ आणि जीवा त्याच्या पाठीमागून येतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरून असं वाटतंय की त्यांनी हे सगळं ऐकलं असणार. तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा प्रोमो कसा वाटला हे नक्की कळवा. बाय बाय.